शहापूर तालुक्यातील मळेगाव येथे भारतीय वायुसेनेत कार्यरत जवानाच्या कुटुंबियावर घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी किनोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अनंता वामन पडवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बबन शंकर पडवळ वय वर्ष 63 हे पत्नी शोभा यांच्यासह मळेगाव येथे वास्तव्यास आहेत। त्यांचा मोठा मुलगा संदीप पडवळ हा उत्तर प्रदेश येथे भारतीय वायुसेनेत कार्यरत असून लहान मुलगा दर्शन हा टिटवाळा येथे राहतो। घरासमोरील व ठुणे येथील जागेच्या वादातून चुलत भाऊ अनंता वामन पडवळ याच्यासोबत पूर्वीपासून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। 20 मे 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास बबन पडवळ हे घरासमोर बसून जेवत असताना अनंता पडवळ हा घरासमोर येऊन शिवीगाळी करू लागला। ठुणे येथील जागेवर वारस का लावले असा जाब विचारत त्याने घराच्या दरवाजावर दगडफेक केली। दरवाजा न उघडल्याने आरोपीने घरच्या मागील बाजून प्रवेश करत मागील दरवाजा लाथा मारून तोडला व घरात घुसून शोभा पडवळ यांना धक्काबुक्की करून खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। पत्नीला मारहाण का करतोस असे विचारताच अनंत पडवळ याने बबन पडवळ यांच्या डोक्याला पकडून उजव्या कानाचा जोरात चावा घेतल्याने त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव सुरू झाला। आरडाओरड ऐकून गावातील अरमान शेख घटनास्थळी धावून आल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला। त्यानंतर जखमी अवस्थेत बबन पडवळ हे किनोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असताना पोलिसांनी त्यांना प्राथमिक किनोली आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले। पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय जवानांच्या कुटुंबालाच संरक्षण नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। किनोली पोलीस अधिक तपास करीत आहेत। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। नमस्कार, माझं नाव दर्शन बबन पडवळ, मुक्काम पोस्ट मळेगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। मी एक खाजगी कंपनीत काम करत होतो। मी टिटवाळा येथे राहतो व माझा भाऊ संदीप बबन पडवळ हा वायुसेनेत भारतीय वायुसेनेत सेवा देत आहे। गेली 6 वर्ष सेवा देत आहे। तर आमचं असं आहे, आज आई वडील घरी दोघे एकटेच असतात। तेव्हा बुधवार दिनांक 20च्या रात्रीच्या सुमारास अनंत वामन पडवळ हा एक सराईत गुन्हेगार असून तो किनोली पोलीस स्टेशन हिस्ट्री सीटरमध्ये आहे। त्यांनी त्या रात्री बुधवार दिनांक 20 रात्रीच्या सुमारास 9:30 वाजता काही न कारण असताना आमच्या दारावर आला। आईने दरवाजे बंद केले असता दरवाजाला लाथा लावून दरवाजा तोडून त्याने आतमध्ये प्रवेश केला। माझ्या आई वडिलांना मारहाण चालू केली व माझ्या वडिलांच्या कानाचा चावा घेऊन माझ्या वडिलांचा कान फाडला। तिथे 4 टाके पडले। तिथून त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले। तिथून त्यांना दवाखान्यात पाठवले गेले। किनोली येथे दवाखान्यात पाठवले गेले। तिथे उपचार पुरेसे नसल्याने त्यांना शहापूर रुग्णालयात पाठवले। तिथे ते 3 दिवस ॲडमिट होते। त्यांच्या कानाला 4 टाके पडले। अनंत वामन पडवळ यांनी आम्हाला अगोदरपासून खूप वेळा त्रास दिला आहे। 2023ला देखील त्यांनी आमच्या वडिलांना मारहाण केली होती व इतर दिवशी त्यांची शिवीगाळ चालू असते किंवा मागून टोमणे मारणे किंवा शिवीगाळ देणे, मारायच्या धमकी देणे हे चालूच असते। तर आम्ही दोघे भाऊ घरी नसतो याचं औचित्य साधून तो कधीही आमच्या आईवडिलांना मारहाण करतो, शिव्या देतो। ही मागची घटना आहे 20 तारखेची। त्यांनी अक्षरशः सीमा ओलांडल्या, दरवाजा तोडून तो घरात आत आला आणि तो पुढे काही करू शकतो। त्या दिवशी तो जीव घ्यायच्या बेतात झाला होता। शेजारचे लोक देखील त्याला घाबरून आहेत, त्यामुळे कोणी मदतीला आलं नाही। असंच चालू राहिलं तर आमच्या आईवडिलांना आमचा जीव गमवावा लागू शकतो। त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे व पोलिसांनी अशी कामगिरी आम्हाला खात्री दिलेली आहे। API करण्यासाठी आम्हाला खात्री दिली आहे की आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू। तर या घटनेला जवळपास 5 दिवस झालेले आहेत। अजून तो आरोपी अटक झालेला नाही।
पोलिसांनी आम्हाला खात्री दिली आहे, आमचा तपास जोरदार चालू आहे. आमची पोलिसांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला अटक करावं व गावात त्याची झिंड एक काढावी, कारण त्याची जी गावात दहशत आहे ती संपली पाहिजे. असंच जर चालू राहिलं तर पुन्हा एकदा कधी आमच्यावर हल्ला करू शकतो, त्याचा असा नियम नाही. माझ्या वडिलांवर खूप त्याने जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्या वडिलांच्या कानाला देखील जखम झाली आहे, 4 टाके पडलेले आहेत. तर माझी नम्र विनंती आहे की याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावावा व त्याला जेरबंद करावं व त्याची कायमची विल्हेवाट लावावी काहीतरी, व आजूबाजूच्या लोकांच्या मनातली त्याची भीती सुद्धा घालवण्यासाठी त्याची गावातून झिंड काढावी ही नम्र विनंती करतो. माझा भाऊ सीमेवर त्याच्या रक्ताचे पाणी करत आहे. मी देखील माझ्या कामा व शिक्षणानिमित्त बाहेर असतो. दोघे आई वडील माझे एकटेच घरी असतात. एक सैनिकाच्या परिवाराची अवस्था आहे या देशामध्ये.